हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल फार्मा कन्सेप्ट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार्माकोलॉजी मीन्स डिप्लोमा इन फार्मसी सेकंड इयर फार्माकोलॉजीमध्ये जो फर्स्ट चॅप्टर आहे त्याच्यातला फर्स्ट टॉपिक आहे स्कोप ऑफ फार्माकोलॉजी, तो बघणार आहोत. तर स्कोप ऑफ फार्माकोलॉजी हे स्टार्टिंग युनिट आहे. तर आपल्याला बेसिकली फार्माकोलॉजी म्हणजे काय ते माहीत पाहिजे. सो फार्माकोलॉजी इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड. मीन्स फार्माकोलॉजी ही जी टर्म आहे ती एका ग्रीक वर्डपासून डिराइव्ड झालेली आहे. फार्मॅकॉन मीन्स ड्रग. फार्मॅकॉनचं मिनिंग आहे ड्रग आणि लॉगस मीन्स काय असतं, सायन्स. म्हणजेच फार्माकोलॉजी हे काय आहे, इट इज द सायन्स ऑफ ड्रग और वी कॅन से द स्टडी ऑफ ड्रग म्हणजे असतं फार्माकोलॉजी. आता एक्झामला येईल डेफिनेशन ऑफ फार्माकोलॉजी. तर तुम्हाला लिहायचं इट इज डिराइव्ड फ्रॉम अ ग्रीक वर्ड. फार्माकॉन मीन्स ड्रग, लॉगस मीन्स सायन्स अँड फार्माकोलॉजी इज डिफाईन ॲज द सायन्स ऑफ ड्रग. तर इट इज अ सायन्स ऑफ ड्रग, सो इट्स मेनली डील्स विथ इफेक्ट ऑफ ड्रग ऑन लिव्हिंग थिंग्स और अ लिव्हिंग बॉडी. वेन वी आर टेकिंग एनी ड्रग म्हणजे ज्यावेळेस आपण कुठलाही एखादा ड्रग घेतो त्यावेळेस तो आपल्या बॉडीवरती म्हणजे लिव्हिंग थिंग्सवरती इफेक्ट शो करतो, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, फार्माकोलॉजी. त्याच्यानंतर पुढे बघा, फार्माकोलॉजी इज ऑल्सो डिफाईन ॲज इंटरॅक्शन ऑफ ड्रग विथ बायोलॉजिकल सिस्टीम. इट इन्क्लूड नॉलेज ऑफ हिस्ट्री, सोर्सेस, बायोकेमिकल अँड फिजिओलॉजिकल इफेक्ट, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, थेरापॅटिक यूज ऑफ ड्रग. म्हणजेच काय यांनी सांगितलं आहे की फार्माकोलॉजीमध्ये तुमचं काय असतं, इंटरॅक्शन ऑफ ड्रग म्हणजे तुमचा ड्रग हा तुमच्या बॉडीशी इंटरॅक्ट करतो. फार्माकोलॉजीमध्ये अजून आपण काय शिकतो, तर आपण ड्रगची हिस्ट्री बघतो, त्याचा सोर्स म्हणजे तो कुठून ऑब्टेन झाला आहे, नॅचरल आहे, सिंथॅटिक आहे, ॲनिमल बेस आहे, त्याची बायोकेमिकल काय आहे, त्याच्यानंतर फिजिओलॉजिकल इफेक्ट म्हणजे तो काय इफेक्ट शो करतो आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन म्हणजे तो कशा थ्रू ती ॲक्शन शो करतो आहे. फॉर एक्झाम्पल एखादा ड्रग एखाद्या रिसेप्टरला जाऊन बाइंड होतो आणि ॲक्शन शो करतो, मग हा झाला त्याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन की बाबा तो व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनलला जाऊन ब्लॉक करतो आहे इन केस ऑफ लोकल ॲनास्थेटिक्स. असे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. आता सल्फोनामाइड्स जर तुम्ही घेतलं तर त्याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय असतं की सल्फोनामाइड हा स्ट्रक्चरली सिमिलर कुणाबरोबर असतो, पाबा आपण म्हणतो की पॅरामायनो बेन्झॉइक ॲसिड, आणि ते काय करतात, फोलिक ॲसिडच्या सिंथेसिसला स्टॉप करतात. ह्या गोष्टी म्हणजे काय असतं, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन असतं. त्याच्यानंतर थेरापॅटिक यूज. सपोज आता पॅरासिटामॉल आहे तर त्याचा थेरापॅटिक यूज काय आहे, इट इज अ अँटीपायरेटिक म्हणजे तो काय करतो, तुमचं बॉडीचं टेम्परेचर रिड्यूस करतो जे की एलिव्हेट झालेलं असतं. म्हणजे आपल्याला बेसिकली आता रफली आयडिया आली की फार्माकोलॉजी म्हणजे काय. फार्माकोलॉजी म्हणजे मी जर रफली सांगायला गेलं तर इट इज द सायन्स और अ स्टडी ऑफ drug in which the drug is interact with the human body or a biological system. त्याच्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये ड्रगचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, थेरापॅटिक इफेक्ट, फिजिओलॉजिकल इफेक्ट, हिस्ट्री, सोर्स ह्याचा स्टडी करतो. ह्याला म्हणायचं फार्माकोलॉजी. त्याच्यानंतर दोन टर्म किंवा दोन ब्रांचेस ह्या फार्माकोलॉजीमध्ये इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट वन इज अ फार्माको कायनेटिक अँड सेकंड वन इज अ फार्मॅको डायनेमिक. तर फार्माकोकायनेटिक म्हणजे काय हे आपल्याला माहीत पाहिजे. तर कायनेटिक इज डील्स विथ, आता जर आपण बेसिकली कायनेटिक हा वर्ड घेतला तर आपल्याला वाटतं मुवमेंटशी रिलेट करतो आहे. ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रीशन ह्या टर्म आय थिंक सगळ्यांनी ऐकल्या असतील. इट डील्स विथ द स्टडी ऑफ ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन ऑफ ड्रग. तर मला इथे एक गोष्ट सांगायची आहे की इफ स्टँड्स फॉर एलिमिनेशन ऑल्सो अँड ई स्टँड्स फॉर एक्सक्रीशन ऑल्सो. मग हा जो ई आहे तो कशाचा ई आहे, एक्सक्रीशनचा ई. एलिमिनेशन जे असतं ना, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ मेटाबॉलिझम प्लस एक्सक्रीशन इज इक्वल्स टू एलिमिनेशन. खूप जण एक्सक्रीशनला आणि एलिमिनेशनला सेम समजतात, पण एलिमिनेशन इज अनादर थिंग आणि एक्सक्रीशन ही वेगळी गोष्ट आहे. सो यू हॅव टू डिफरेन्शिएट इन दॅट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे थस द एंट्री ऑफ ड्रग इन अ बॉडी अंटिल इट एक्सक्रीट. The study of what happens to the drug in a body is known as pharmacokinetic. फार्मॅकोकायनेटिक म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे की ड्रगचं काय होतं, ॲब्सॉर्प्शन होतं, डिस्ट्रीब्युशन होतं, मेटाबॉलिझम होतं, एक्सक्रीशन होतं. सपोज मी एखादा ड्रग बॉडीमध्ये घेतला आहे, अंटिल इट्स एक्सक्रीशन काय काय गोष्टी त्याच्या होतात, ॲब्सॉर्प्शन होतं, डिस्ट्रीब्युशन होतं, मेटाबॉलिझम होतं आणि एक्सक्रीशन होतं.
म्हणजे आपली बॉडी त्या ड्रगवरती ह्या ॲक्शन वेगवेगळ्या शो करते, म्हणजे आपली बॉडी त्याला ॲब्सॉर्ब करते, एलिमिनेट करते, हे करते. म्हणून इथे काय दिलेली आहे डेफिनेशन, द स्टडी ऑफ व्हॉट हॅपन्स टू दी ड्रग इन अ बॉडी. म्हणजे ड्रगला काय होतं आहे बॉडीमध्ये हे त्यांनी सांगितले. त्याचं ॲब्सॉर्प्शन होतं आहे, डिस्ट्रीब्युशन होतं आहे, मेटाबॉलिझम होतं, एक्सक्रिशन होतं. हे झालं फार्मॅकोकायनेटिक. और नेक्स्ट वन इज अ फार्मॅकोडायनेमिक. फार्मॅकोडायनेमिक्स जे आहे ते काय सांगितले, इट इज द डील्स विथ स्टडी ऑफ मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ ड्रग. मीन्स इट इज द स्टडी ऑफ व्हॉट हॅपन्स टू दी ड्रग, व्हॉट हॅपन्स टू दी बॉडी ड्यू टू ड्रग. म्हणजे ड्रग दिल्यानंतर बॉडीवर काय इफेक्ट दिसतो आहे, इट मे बी अ फार्माकोलॉजिकल इफेक्ट. तर ते जी कंडिशन असते त्याला म्हणतात फार्मॅकोडायनेमिक. सपोज मी आता दिलं आहे पॅरासिटामॉलची टॅबलेट. पॅरासिटामॉलची टॅबलेट दिल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये टेम्परेचर म्हणजे जे फीवर आलं आहे ते कमी होणार, म्हणजे ही काय झाली फार्माकोलॉजिकल ॲक्शन. आणि ह्या टर्मला मी काय म्हणणार आहे फार्मॅकोडायनेमिक. म्हणजे काय केलं, त्या टॅबलेटनी आपल्या बॉडीवरती एक इफेक्ट शो केला त्याला म्हणायचं, म्हणजे ज्यावेळेस ड्रग बॉडीवर इफेक्ट शो करेल त्याला म्हणायचं फार्मॅकोडायनेमिक. आणि ज्यावेळेस बॉडी ड्रगवरती इफेक्ट शो करेल, म्हणजे बॉडीने ड्रगवरती काय इफेक्ट शो केला, त्याला ॲब्सॉर्ब केलं, डिस्ट्रीब्यूट केलं, मेटाबॉलाइज केलं आणि एक्सक्रीट केलं, त्याला काय म्हणायचं आपण फार्मॅकोकायनेटिक. ह्या दोन गोष्टी डिफरेन्शिएट करता आल्या पाहिजे. नेक्स्ट आपण बघणार आहे ते आहे म्हणजे थेरॅपेटिक इंडेक्स. थेरॅपेटिक इंडेक्स जर मी रफली सांगायला गेलं तर एखादा ड्रग जो आहे तो त्याच्या मिनिमम इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन किती आहे, त्याचं मॅक्झिमम टॉलरेबल डोस किती आहे, ह्याच्यामधली जी रेंज असते ना त्याला आपण म्हणतो थेरॅपेटिक इंडेक्स. त्याच्या जर ड्रग म्हणजे काय, ड्रग त्याच्या जेवढा थेरॅपेटिक डोस लागतो आहे त्याच्यापेक्षा तो थोडा जरी जास्त झाला तर तो बॉडीवरती टॉक्झिक इफेक्ट शो करू शकतो, त्याला म्हणायचं थेरॅपेटिक इंडेक्स. कुठलाही ड्रग थेरॅपेटिक इंडेक्समध्ये देण्याचं गरजेचं आहे, नाही तर तो पॉयझनस होऊ शकतो आपल्या बॉडीमध्ये. मग डेफिनेशन काय आहे, इट इज द रेशो ऑफ लिथल डोस टू द इफेक्टिव्ह डोस अँड इट्स इंडिकेट द रिलेटिव्ह मार्जिन ऑफ सेफ्टी. तो काय शो करतो, मार्जिन ऑफ सेफ्टी, म्हणजे किती डोस दिला तर तो बॉडीसाठी सेफ आहे आणि ह्याच्या जर तो बाहेर गेला तर तो बॉडीसाठी पॉयझन म्हणून ॲक्ट होईल, हे त्यांनी सांगितलं आहे इन थेरॅपेटिक इंडेक्स. नेक्स्ट आहे ते म्हणजे थेरॅप्युटिक्स. थेरॅपेटिक्स म्हणजे काय, हा पण एक ग्रीक वर्ड आहे. त्याचं मीनिंग काय आहे, द आर्ट ऑफ मेडिसिन और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इट इज मीन्स बाय मेजर विच इज टेकन इन ट्रीटमेंट ऑफ डिसीज. म्हणजे काय म्हणू शकतो, इट इज द आर्ट ऑफ मेडिसिन और द मेजर्स टू बी टेकन टू ट्रीट द डिसीज. कुठल्याही डिसीजला ट्रीट करण्यासाठी आपण काय करतो, जे मेडिसिन्स देतो त्याला काय म्हणायचं आपण, किंवा मेजरमेंट्स घेतो त्याला आपण काय म्हणायचं, थेरॅप्युटिक्स असं म्हणायचं. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, आता समजा थेरॅप्युटिक्स घेतल्या तर त्याच्या ब्रांचेस असणार आहेत. सो फिजिओथेरपी असेल, सायकोथेरपी असेल, रेडिओथेरपी असेल आणि फार्मॅकोथेरपी असेल. फिजिओथेरपी जर मी घेतलं, फिजिओथेरपी सगळ्यांनी ऐकलेलं आहे की फिजिओथेरपी खूप सारे लोक करतात बॉडीची. त्याच्यामध्ये मसाज असतो, त्याच्यानंतर वेगवेगळे बाथ वगैरे दिले जातात, ऑइल्स, इसेन्शियल ऑइल्स वगैरे, मसाज हेड, परत मसाज असं बॅकचा, आपल्या ह्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग सायकोथेरपी म्हणजे जे लोक मेंटली इल आहेत त्यांना सायकोथेरपी दिली जाते. आणि रेडिओथेरपी, आता रेडिओथेरपी तर आपण खूप ठिकाणी ऐकले. मोस्टली आता ट्रेंडिंग डिसीज जर आत्ताच्या वर्ल्ड वाईडमध्ये बघितलं तर कॅन्सरमध्ये रेडिओथेरपीचा यूज केला जातो. म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस किंवा रेडिएशन्स आपल्या बॉडीशी इंटरॅक्ट होऊन त्या ट्युमर सेल्सला डिस्ट्रॉय करण्यासाठी आपण रेडिओथेरपी यूज करतो. आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे फार्मॅकोथेरपी. आता फार्मॅकॉन हा ग्रीक वर्ड होता, त्याचं मिनिंग होतं ड्रग. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ड्रग हे थेरपी म्हणजे कुठल्याही डिसीजला ट्रीट करण्यासाठी यूज करत असेल तर त्याला आपण म्हणणार आहे फार्मॅकोथेरपी. नेक्स्ट डेफिनेशन आहे बघा, इथे सांगितलं आहे, इट इज द युटिलायझेशन ऑफ ड्रग इन अ ट्रीटमेंट ऑफ डिसीज इज कॉल्ड ॲज फार्मॅकोथेरपी. नेक्स्ट आहे ते म्हणजे फार्मॅकोथेरॅप्युटिक्स. फार्मॅकोथेरपी आणि फार्मॅकोथेरॅप्युटिक्स सेमच आहे. द स्टडी ऑफ ड्रग इन रिलेशन टू देअर ॲप्लिकेशन इन ट्रीटमेंट ऑफ डिसीज नोन ॲज फार्मॅकोथेरॅप्युटिक्स. म्हणजे तुमचा ड्रग जो आहे त्याचं ॲप्लिकेशन इन ट्रीटमेंट ऑफ डिसीज इज कॉल्ड ॲज फार्मॅकोथेरॅप्युटिक्स. ओके.
नेक्स्ट आहे टॉक्सिकोलॉजी. टॉक्सिक वर्ड इटसेल्फ मिनिंग दॅट की काहीतरी एक्सिस झाले, काहीतरी पॉयझनस झाले, त्याला आपण म्हणणार टॉक्सिक. आणि लॉजी म्हणजे काय असतो, स्टडी असतो, सायन्स असतो. सो यांनी काय सांगितलं, टॉक्सिकोलॉजी. टॉक्सिकोलॉजी जर रफली म्हणायचं, इट इज द स्टडी ऑफ पॉयझन, देअर इफेक्ट अँड ट्रीटमेंट, और ऑल्सो वी कॅन से इट इज द स्टडी ऑफ ॲक्शन ऑफ ओव्हरडोस. ओव्हरडोस झाला तरच तो बॉडीसाठी टॉक्सिक असतो, अँड विच मे बी अ डेंजरस. ही झाली डेफिनेशन टॉक्सिकोलॉजीची. सो आय थिंक सगळ्यांना समजत असावं. त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट बघणार आहे ते म्हणजे कीमोथेरपी. कीमोथेरपी, कीमो म्हणजे काय, कीमो मीन्स यूज ऑफ केमिकल एजंट, म्हणजेच द केमिकल एजंट. आणि थिअरपी म्हणजे काय, मेजरमेंट्स टू बी टेकन इन ट्रीटमेंट ऑफ डिसीज. आत्ता मगाशी पाहिलं आपण डेफिनेशन. सो कीमोथेरपी काय झालं, द केमिकल एजंट यूज्ड फॉर ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शियस डिसीज इज कॉल्ड ॲज कीमोथेरपी. These agents destroy the infectious germs without damaging the human body. आता फॉर एक्झाम्पल TB सारखा जर मी डिसीज घेतला, TBमध्ये हा काय आहे, इन्फेक्शियस डिसीज आहे. TB हा इन्फेक्शन थ्रू होतो, ड्रॉपलेट इन्फेक्शन असेल, तुम्ही कुणाशी बोलत असाल, कुणाच्या कॉन्टॅक्ट, म्हणून याला म्हणायचं इन्फेक्शियस डिसीज. TBचा मेन कॉझिटिव्ह एजंट काय आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलर. जर तुम्ही TBच्या केसमध्ये जर कीमोथेरापेटिक एजंट दिले लाईक सल्फोनामाइड्स, डॅप्सोन अँड ऑल, तर तुमचं काय होणार आहे, जे जर्म्स आहेत जे की तुम्हाला TB कॉज करतात आहे, असे जर्म्स काय होणार आहेत, डिस्ट्रॉय होणार आहे, त्यांची ग्रोथ स्टॉप होणार आहे, बट विदाउट डॅमेजिंग द ह्युमन बॉडी. नेक्स्ट आपण बघणार आहे ही कशाची डेफिनेशन झाली, कीमोथेरपीची. त्याच्यानंतर आपण डेफिनेशन बघणार आहे ती म्हणजे फार्माकोपिया. आपण म्हणू एखादं जर आपल्या फील्डमध्ये बुक असेल जे की आपण खूप त्याला स्टँडर्ड मानतोय, ते इम्पॉर्टंट बुक आहे आपल्या फार्मसी फील्डचं, तर ते आहे फार्माकोपिया. फार्माकोपिया म्हणजे इंडस्ट्री असो, त्यांच्या SOPs असो, ह्या सगळ्या गोष्टी फार्माकोपियाला कन्सिडर करून असतात. फार्माकोपिया इज अ ऑफिशियल बुक. हे काय आहे, एक ऑफिशियल बुक आहे. त्याच्यामध्ये अप्रूव्ड लिस्ट ऑफ ड्रग्ज असतात, म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे ड्रग्ज असतात विच इज अप्रूव्ड. त्याच्यामध्ये त्या ड्रग्सचा काय दिला असतो, मोनोग्राफ. आता मोनोग्राफ म्हणजे काय, जर एखाद्या ड्रगचं फिजिकल कॅरेक्टरिस्टिक, केमिकल कॅरेक्टरिस्टिक, आयडेंटिटी टेस्ट, प्युरिटी टेस्ट, पोटेन्सी, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याचा ओव्हरऑल डाटा ज्याच्यात दिलेला असतो त्याला म्हणतात मोनोग्राफ. मग एखाद्या म्हणजे त्या जी फार्माकोपिया असतो त्याच्यामध्ये जे अप्रूव्ड ड्रग असतात त्यांची इन्फॉर्मेशन दिलेली असती, त्याला आपण फार्माकोपिया असं म्हणतो. सपोज आता ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल परफॉर्म करतो त्यावेळेस मी एखादी टेस्ट केली आणि माझा रेड कलर आला आहे आणि तो करेक्ट आहे की चुकीचा आहे ते जर मला चेक करायचं असेल तर त्या ड्रगचं बघायचं, आपण कुठल्या ड्रगची टेस्ट केली त्याच्यात जायचं, फार्माकोपियामध्ये तो शोधायचा, ती टेस्ट बघायची, त्याचा रिझल्ट तिथे दिलेला असेल. सो जर तिथेही रेड कलर असेल तर आपली टेस्ट ही करेक्ट आहे. म्हणजे आपण कंपॅरिझन कुणाशी करतो, ज्यावेळेस आपण म्हणजे आयडेंटिफिकेशन टेस्टिंग करतो त्यावेळेस फार्माकोपियाशी करतो. हे झालं फार्माकोपिया. सो वेल नोन फार्माकोपिया इन फार्मास्युटिक्स और फार्मसी फील्ड is Indian Pharmacopoeia, British Pharmacopoeia, United States Pharmacopoeia and National Formulary. नेक्स्ट वी विल सी द सोर्स ऑफ ड्रग. सोर्स म्हणजे काय की आपण ड्रग कुठून कुठून मिळू शकतो त्याला म्हणायचं सोर्स ऑफ ड्रग. मग सोर्स ऑफ ड्रग प्लांट सोर्स असेल, ॲनिमल सोर्स असेल, मिनरल सोर्स असेल, सिंथॅटिक असेल आणि मायक्रो ऑर्गॅनिझम असेल. प्लांट सोर्स, आता प्लांट सोर्समध्ये आता आपण जसं फार्माकोग्नसी शिकलो लास्ट इयर, आय थिंक सो फार्माकोग्नसी होती लास्ट इयर जे शिकलो, त्याच्यामध्ये व्हेरियस ड्रग असतात आणि त्या ड्रगमध्ये ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट असतात जे की ड्रगच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह असतात. आता इथं दिले प्लांट सोर्स असलेला जो ड्रग आहे, मॉर्फिन आहे, रेझरपाईन आहे, ब्लास्टिन दिलेला आहे, तसंच विंक्रिस्टिन एक असतो. सो हे जे आहे रेझरपाईन, ब्लास्टिन, विंक्रिस्टिन हे हायपर टेन्शनमध्ये यूज केले जातात. सो हा त्यांचा यूज झाला. आता ॲनिमल सोर्सपासून ऑप्टेन होणारे ड्रग कोणते आहे, हिपॅरिन आहे, इन्सुलिन आहे, थायरॉइड हार्मोन आहे. आता हिपॅरिन जर आपण घेतलं तर ते कोॲग्युलंट, अँटीकोॲग्युलंट ह्या टर्म आहे त्याच्याशी रिलेट करतं हिपॅरिन. इन्सुलिन जे आहे डायबिटीसच्या ट्रीटमेंटमध्ये आपण यूज करतो. थायरॉइड हार्मोन्सची डेफिशियन्सी बॉडीमध्ये झाले तर ग्वायटर, वेगवेगळे डिसीज होतात त्यामध्ये आपण थायरॉइड हार्मोन्स यूज करतो. जर बॉडीमध्ये थायरॉइड ग्लँडचं नॅचरली काय म्हणतात सिक्रिशन होत नसेल ॲट दॅट टाईम थायरॉइड हार्मोन्स आपल्याला द्यावे लागतात. त्याच्यानंतर मिनरल सोर्समध्ये लिपिड असतील म्हणजे लिक्विड पॅराफिन असेल आणि केओलिन असेल. सिंथेटिकमध्ये मोस्ट ऑफ आत्ता जे ड्रग अवेलेबल आहेत मार्केटेत ते सिंथेटिक सोर्सचे आहेत, म्हणजेच ॲलोपॅथिक आहे लाईक ॲस्पिरिन, सल्फोनामाइड एक्सेट्रा. मायक्रो ऑर्गॅनिझमपासून ऑप्टेन होणारे जे ड्रग आहेत लाईक
पेनिसिलिन असेल, रिफाम्पिसिन असेल, हे जे ड्रग आहेत हे काय होतं, मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांचं फर्मेंटेशन केलं जातं आणि त्याच्यापासून आपल्याला जे भेटतात ना पेनिसिलिन, सिफॅलोस्पोरिन, ह्यांना आपण अँटीबायोटिक असं म्हणतो. म्हणजे ते जे असतात ते मायक्रो ऑर्गॅनिझमपासूनच भेटतात आपल्याला फर्मेंटेशन, अँड दॅट आर यूज टू किल द मायक्रो ऑर्गॅनिझम. हे त्यांची एक म्हणजे इम्पॉर्टंट लक्षात ठेवण्यासारखं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे ते म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ ड्रग डिपेंडिंग अपॉन द फार्माकोलॉजिकल ॲक्शन. आता ड्रगचं आपण क्लासिफिकेशन कशानुसार करू शकतो, ते ड्रगचं क्लासिफिकेशन डिपेंडिंग अपॉन सोर्स करू शकतो, जे की आत्ता आपण बघितलं प्लांट, ॲनिमल, मिनरल एक्सेट्रा किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम. तसंच ड्रगचं आपण क्लासिफिकेशन डिपेंडिंग अपॉन फार्माकोलॉजिकल ॲक्शन करू शकतो. मग त्याच्यामध्ये आहे कीमोथेरापॅटिक एजंट, देन फार्मॅकोडायनॅमिक एजंट अँड मिसलॅनियस. मग कीमोथेरापॅटिक एजंटमध्ये काय सांगितले, इट इज यूज टू क्युअर द इन्फेक्शियस डिसीज लाईक TB, मलेरिया अँड कॅन्सर. म्हणजे तुम्हाला जे कीमोथेरापॅटिक एजंट जे असतात, ज्याच्या अंडर ड्रग्ज येतील ते कीमोथेरापॅटिक एजंट असतील, जे की तुम्हाला इन्फेक्शियस डिसीज ट्रीट करण्यासाठी आणि कॅन्सर डिसीज ट्रीट करण्यासाठी यूजफुल असतील. देन फार्मॅकोडायनॅमिक एजंट. फार्मॅकोडायनॅमिक एजंट म्हणजे दीज आर द एजंट विच आर यूज टू ट्रीट नॉन इन्फेक्शियस डिसीज. आता इन्फेक्शियस आणि नॉन इन्फेक्शियस हे कसं ओळखायचं, जे डिसीज एकमेकांमध्ये कॉन्टॅजियस आहे, म्हणजे एका पर्सनपासून दुसऱ्याला होऊ शकतं, त्यांना म्हणायचं इन्फेक्शियस डिसीज. आणि नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय, जर आपल्या बॉडीमध्ये ॲबनॉर्मॅलिटीज आहेत, हार्मोनल इम्बॅलन्स आहे किंवा ॲसिटाईल आपले नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम, सेंट्रल नर्वस सिस्टीम, ब्रेनपासून जे आपलं काही फंक्शनिंग आहे त्याच्यामध्ये काही इम्बॅलन्स झाला, तर त्यावेळेस जे डिसीज होतात त्यांना आपण काय म्हणू शकतो, नॉन इन्फेक्शियस डिसीज. फॉर एक्झाम्पल मी जर म्हणलं अल्झायमर किंवा वी कॅन से डायबिटीज, गाऊट, हे सगळे जे डिसीज आहेत हे नॉन इन्फेक्शियस डिसीज आहेत. सो हे नॉन इन्फेक्शियस डिसीजसाठी जे ड्रग यूज करतो आपण ते असतात फार्मॅकोडायनॅमिक एजंट. आणि मिसलॅनियसमध्ये कुठले येतात, तर नार्कोटिक ॲनाल्जेसिक, त्याच्यानंतर नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग दॅट इज NSAIDs, देन लोकल ॲनास्थेटिक्स, जनरल ॲनास्थेटिक्स, हे कशामध्ये येणार आहे, मिसलॅनियसमध्ये येणार आहे. त्यानंतर आपण बघणार आहे नेचर ऑफ ड्रग. आता नेचर ऑफ ड्रगमध्ये काय सांगितलं की नाव डेज मार्केटमध्ये कुठले ड्रग जास्त अवेलेबल आहेत, तर सिंथेटिक ऑरिजिनचे ड्रग जास्त करून अवेलेबल आहेत, विच इज ऑप्टेन बाय द केमिकल रिॲक्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट प्लांट बेस्ड ड्रग जे आहेत ते सुद्धा मार्केटमध्ये आपण आहेत, पण मोस्टली ॲलोपॅथिक पण जास्त यूज होतात. तर प्लांट बेसमध्ये पण काय असतं की अल्कोलॉइड्स असतात, काही टॅनिन्स असतात, काही व्हॉलॅटाईल ऑइल्स असतात, ग्लायकोसाइड्स असतात, गम्स असतात, टॅनिन्स असतात, जे की इथे दिलेले आहेत. त्यानंतर काही जे म्हणजे ड्रग्ज आहेत ते आपण ॲनिमल ओरिजिनने ऑब्टेन करू शकतो, लाईक हिपॅरिन, इन्सुलिन अँड थायरॉइड हार्मोन्स. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आपण बघणार आहे. जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये काही अजून ॲड ऑन पाहिजे आहे, ह्या नोट्स मी स्वतः प्रिपेअर केलेल्या आहेत. सो तुम्ही ह्या नोट्समधून वाचू शकता एक्झामसाठी, आणि सिम्पल लँग्वेजमध्ये आहे. आणि व्हिडिओ जरा थोडा जास्त स्पीडमध्ये बघा, जेणेकरून तुमचा व्हिडिओ लवकर संपेल. ओके, म्हणजे बघायला पण तो व्यवस्थित वाटतो. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. धन्यवाद.